ढाबा स्टाईल कढी पकोडे घरच्या घरी करणं अगदी सोपं आहे. चला करूयात गरमागरम भाताबरोबर खाण्यासाठी कढी पकोडे. कढी पकोडे तयार करण्यासाठी आपल्याला दोन मिश्रण तयार करावे लागतात. एक म्हणजे कढी करण्यासाठी आणि दुसरं पकोडे करण्यासाठी. सर्वात आधी पकोडे करण्यासाठी अर्धी वाटी बेसन घ्यायचं, थोडं मीठ आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि भजीला जसं आपण पीठ तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं मिश्रण तयार करायचं. ते मिश्रण तयार झाल्यानंतर 20 मिनिटं साईडला रेस्टसाठी ठेवून द्यायचं. आता आपल्याला तयार करायचं दुसरं मिश्रण. कढी बनवण्यासाठी आपल्याला आंबट दही घ्यायचं आहे. मी तर म्हणते की जेव्हा आपल्याला कढी बनवायची असेल तेव्हा ते रेडीमेड जे एका डब्यामध्ये दही मिळतं ते न घेता डेअरीमध्ये सुट्टं दही मिळतं, ते थोडं आंबट असतं, तर ते कढीसाठी बेस्ट असतं. तर त्यानुसार इथे मी 1 वाटीभर हे दही घेतलंय जे आंबट आहे चवीला. त्यात 2 चमचे बेसन घालायचं, चिमूटभर हळद घालायची आणि हे सगळं मिक्सरमधून थोडं फिरवून घ्यायचं. इथे कढीचं मिश्रण आणि पकोड्याचं मिश्रण दोन्ही मिश्रण तयार आहेत. आता हे जे पकोड्याचे मिश्रण आहे ते घ्यायचं. कढईमध्ये तेल पण गरम आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे सोडायचे आणि फ्राय करून घ्यायचे. पकोडे आपले फ्राय करून झालेत. आता कढीची फोडणी. फोडणीसाठी तेल, जिरं, किसलेलं अद्रक, बारीक ठेचलेली लसूण, मेथीदाणे पाव चमचा, हिरवी मिरची. परतल्यानंतर जे आपण पातळ असं मिक्सरमधून चण्याच्या पिठाचं मिश्रण आपण पातळ पाणी टाकून तयार करून घेतले ते टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं. सतत हे एका हाताने ढवळत राहायचं. सतत म्हणजे ह्या कढीला उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण ढवळलं नाही तर कढी फुटू शकते. चवीनुसार मीठ टाकायचं. कढीला इथेच उकळी आले. आता जे आपण फ्राय केलेले पकोडे आहेत ते टाकायचे आणि 10 मिनिटं फक्त गॅस एकदम स्लो ठेवून 10 मिनिटं हे शिजू द्यायचं. 10 मिनिटं कढी उकळल्यानंतर पातळ असं साईप्रमाणे वरती थर तयार होईल. त्यानंतर गॅस बंद करायचा, कारण की कढी पकोडे आपले तयार आहेत. आता फोडणी पात्रामध्ये तेल, हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची घ्यायची आणि हा तडका त्या कढीवरती टाकायचा. तयार आहे गरमागरम अशी कढी. गरमागरम खाण्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा हे गरमागरम कढी पकोडे एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशा जेवणासाठी मदत करणारा साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.